शरद पवार, त्यानंतर सुप्रिया सुळे, अजित पवार, अगदी अलीकडच्या काळात रोहित पवारांपर्यंत पवार फॅमिलीतलं असं कुणीच नाही जे राजकारणात आहे आणि त्याच्यावर गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेत टीका केली नाही. म्हणजे मी जर असं म्हणालो की पवार कुटुंबावर अतिशय टोकाची किंबहुना खालच्या पातळीवरची टीका राज्यात सर्वाधिक जर कुणी केली असेल तर मला वाटतं त्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे गोपीचंद पडळकर. बरं, त्यांची टीका ही केवळ राजकारणापुरती सीमित नव्हती, तर अनेक वेळा वैयक्तिक आणि टोकाची टीका करण्यात पडळकर यांनी कधीच कसर सोडली नव्हती. या गोष्टीची मी आत्ता आठवण करून का देतोय, त्याला कारण आहे ते अजितदादा यांच्या अकाली निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे, ज्यात सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी भाजपकडून ज्या स्टार प्रचारकांवर जबाबदारी दिली आहे ती यादी मी काल पाहत असताना या यादीत गोपीचंद पडळकर यांचं सुद्धा नाव आहे. आणि मला प्रश्न पडला की जे गोपीचंद पडळकर हे पवार विरोधी म्हणून ओळखले जातात, हे तेच पडळकर आहेत ज्यांनी पवार कुटुंबानं बारामतीसाठी काय नाही केलं, बारामतीतल्या लोकांना कसं फसवलं, हे इतके दिवस सांगितलं. तेच पडळकर आता लोकांना कसं सांगतील की पवारांना मतदान करा. खरं राजकारणी काहीही करू शकतं, पण इतके टोकाचे मतभेद असताना परत त्यांचं गुणगान कसं गायचं याची कसरत मात्र गोपीचंद पडळकर यांना पुढच्या काही कालावधीत नक्की करावी लागणार आहे. म्हणूनच मी आज तुमच्यासमोर हा विषय घेऊन आलोय की इतिहासामध्ये गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर कशा प्रकारची आणि किती टोकाची टीका केली होती आणि आता मात्र त्यांची बदललेली मतं काय आहेत, या सगळ्यांवर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राजकारणात कधीच कोणाचं कोणी कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतं. राज्यातल्या पोटनिवडणुकांच्या निमित्तानं या उक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय येतोय. राजकारणात राजकारण्यांचं नातं हे सत्तेसाठी सोयीचं असतं, हे आपण खूपदा पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. बारामतीतील पोटनिवडणुकीच्या निमित्तानं या युक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय येतोय. ज्यांचं राजकीय करिअर हेच राष्ट्रवादी आणि खास करून अजित पवार यांच्या विरोधात सुरू झालं, तेच गोपीचंद पडळकर आता राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करतील. 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी सोडून भाजपमध्ये आलेले गोपीचंद पडळकर यांनी सुरुवातीलाच विधानसभेला बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्या मागे राज्य भाजप देखील होतं. या निवडणुकीत त्यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केलेली. 2023 मध्ये अजित पवार यांनी पडळकर यांच्यावर एकदा टीका केलेली. या टीकेला उत्तर देताना गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं, पवार कुटुंबाला मी सळो की पळो करून सोडलं असून त्यामुळे पवार कुटुंबातील लोक बावचळले आहेत. बरोबरी ठरवण्याचा अधिकार अजित पवारांना कोणी दिला नाही. जनतेनं त्यांना जास्तीची मते दिली म्हणून त्या मस्ती आणि माजात त्यांनी जाऊ नये. या जनतेनं अनेक लोकांना घरी बसवलं. इंदिरा गांधींचा देखील पराभव झाला होता. त्यामुळे अजित पवार किस झाड की पत्ती आहे, त्यांना सुद्धा काही काळामध्ये उत्तर मिळणार आहे. त्यासोबतच धनगर आरक्षण प्रश्नासाठी गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना निवेदनं दिलेली. मात्र उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांना त्यांनी निवेदन दिलं नव्हतं. यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले होते, आम्ही अजित पवारांना मानत नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. मी त्यांना मानतच नाही, त्यामुळे त्यांना पत्र लिहिण्याचा विषय येत नाही. ते नेहमी आमच्या विरोधात आहेत. ते आमच्या बरोबर आले तरी त्यांची भूमिका बदलेल असं वाटत नाही. अजित पवार यांची भूमिका आमच्याबाबत काय आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. म्हणून आम्ही आमच्या मागण्या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे त्या पोहोचवल्या आहेत, असं उत्तर गोपीचंद पडळकर यांनी दिलं होतं. यासोबतच मागील वर्षी अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये देखील वाकयुद्ध सुरू होतं म्हणायला हरकत नाही. यावेळी देखील पडळकर यांनी या वादात उडी घेत महेश लांडगे यांच्या समर्थनार्थ एका सभेमध्ये अजित पवार यांच्यावर टीका केलेली. यावेळी पडळकर म्हणाले होते, एक आमचे दादा आहेत, महेश दादा. महेश दादांची छाती फाडली तर त्यातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज निघतील, अहिल्यादेवी निघतील, प्रभू श्रीराम निघतील. तर त्या दादांची छाती फाडली तर त्या छातीतून 15-20 साखर कारखाने बाहेर निघतील, त्यातून पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले ढापलेले सातबारे बाहेर निघतील. अजितदादाची जर छाती पाडली तर भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर निघतील. माझ्या नादाला लागायचं नाही असं तुम्ही महेश दादांना म्हणताय. मी 10 वर्ष झालं तुमच्या नादाला लागतोय, तुम्ही माझं काय केलं, असा प्रश्न देखील गोपीचंद पडळकर यांनी विचारला होता. सोबतच जर का घेशील भाजपशी पंगा, भर चौकात करील नंगा, ध्यानात ठेव बर का, हे भाजप आहे बर का, असा आगंतुक सल्ला देखील गोपीचंद पडळकर यांनी अजितदादांना दिला होता. सोबतच एका मुद्द्यावरून राज्यात छत्रपती संभाजी महाराज यांची चर्चा चालू होती. त्यावेळी अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं की संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे, स्वराज्य रक्षक होते.
अजित पवारांच्या या वक्तव्यावर पडळकरांनी अत्यंत खालच्या पातळीवर जात टीका केली होती. गोपीचंद पडळकर म्हणाले होते, संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं म्हणणाऱ्यांची कदाचित सुनता झाली असेल. त्यांना जर तसं वाटत असेल तर तिथं जाऊन खरी परिस्थिती काय आहे हे तपासावं लागेल. एकदा तर राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती टोळी आहे. अजेंडा नसलेली राष्ट्रवादी फक्त फुटणारच नाही तर एक दिवस हा पक्ष पूर्णपणे संपणार आहे. अजित पवार यांनी बारामतीतल्या 44 गावांना वंचित ठेवलंय. जरी ते 1,00,000 मतांनी निवडून आले असले तरी त्यांनी 1,00,000% बारामतीच्या लोकांना फसवलंय, अशी जहरी टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेली. अशी अनेकदा गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. त्यांनी फक्त अजित पवारच नाही तर संपूर्ण पवार कुटुंब, सुप्रिया सुळे यांच्यावर देखील अवमानजनक विधानं केलेली. कधी ते शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असे म्हटलंय, तर कधी सुप्रिया सुळेंवर टीका करताना सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच. पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे जे कुटुंबीय एकादशीच्या दिवशी मटण खाऊन दगडूशेठ गणपतीलाही जातं. थोडक्यात राज्याच्या राजकारणात आता मोठा चर्चेचा विषय ठरलाय की एकेकाळी ज्यांच्यावर टीका केली, एकेकाळी ज्यांचं अस्तित्व संपवण्याची भाषा केली, यांना मते देऊ नका असं सांगितलं गेलं, त्यांच्यावर पातळी सोडून खालच्या भाषेत टीका केली, त्याच पवार कुटुंबातील सदस्यांसाठी मत द्या असं म्हणायची पाळी आता गोपीचंद पडळकर यांच्यावर आली. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.